अतिवृष्टीमध्ये आहेत। अक्कलकोट ते गाणगापूर महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी आलंय। अक्कलकोट मधील बोरी नदी ही ओव्हरफ्लो झाली आहे। बोरी उमरगे गावाजवळचा पूल हा पाण्याखाली गेलाय। अक्कलकोटवरून गाणगापूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होतीये। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका दुय्यम असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। पंचनाम्याने शेतकऱ्यांचा पंचनामा होतोय असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया आहे। काय भिकारी झालेलं सरकार आहे, लुटून महाराष्ट्राला खालेलं आहे। कंगाल सरकारकडून अपेक्षा काय करायच्या? आणि सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या संदर्भात दुय्यम आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। पंचनामे करा। हे पंचनाम्याने काय शेतकऱ्यांचा पंचनामा होतोय आणि हे पंचनामे करायला लावलेत। बिल्डरांना पोसणारं सरकार, दणदणग्याच्या पाठीमागे उभं असणारं सरकार आणि कंत्राटदारांच्या कडून कमिशन खाणारं हे सरकार शेतकऱ्यांना कुठे